वय वय धोंड्याचा महिना आहे, मी जाऊ का माझ्या माहेरला धोंडे खाला? आई मी बी येऊ तुझ्या संग मामाच्या इथं? हा, म्हशीच्या महाग लोणनं निघाली आणि तू बी निघ महागच. बघा बघा कसं बोलायले तो, हा? तुमच्या देखता असं बोलायले तो माघारी बी नाही. ऐकले की नाही? काय म्हणलेत? ते म्हशीच्या महाग लोणनं निघाले निघालास काय म्हणलेत? हो तेच तर म्हणाले मी. महेश म्हणलं तर मला कसं टोमने मारू मारू बोलायला तो मला. अगं तुला असं रडायला काय झाले? हा, ते परदुमला समजून सांगताना उदाहरण दिले तर असलं असतं का मग उदाहरण? माणसानं म्हणलं तर कुलपा सगळं चावी म्हणा, सुई सगळं दोरा म्हणा, म्हशी सगळं लोणलं म्हणलं नाही. आता मी राहीच नाही इथं, मी जाते माझ्या माहेरला. सोनबाई, मयावर कशाला आळ घ्यालीस माय? आ, सरळ सरळ म्हण की मला तिकडं माहेराला धोंड्या खायला जायचंय. आ, उगच ये ना घ्यालीस. बघा कसं टोमने मारू मारू बोलायला तर मला. तुमच्या देखता असं बोलायला माघाऱ्यात काय असेल बघ. आणि होय ना, मी शेताकडे गेल्यावर तिला असंच त्रास देता की? बापू तू बी काय बायकोचा बैल झालास र. आ, तिनं म्हणली की लगेच माझ्या अंगावर वसकुन्या धावून आलास. तिनं तुलाच बोलू देईना आणि मला काय बोलू द्यायची आहे ती बाई? हो पप्पा, आई मला बी बोलू दे ना. परतो म्हणाले मी तुला. शहाणी माणसं बोलत असताना तू मनात बोलत जाऊ नको, नाही तुझ्या डोसक्यात धोंडा घालून परानच काढील बघ. सुनबाई, त्या लेकराला काय कळालंय? आ, त्याच्यावर घालून म्हणण्या परता सरळ सरळ मलाच म्हण की. बघा येऊ का? बघा आता तुम्हीच बघा. परदुमला म्हणायला गेले तर स्वतः अंगावर ओढून गेले तर, कोणाला काय म्हणायला गेले की अंगावर ओढून घेतात, कोणाला काय म्हणायला गेले की अंगावर ओढून घेतात. लयच भांडणाचा उल्हास आहे बा यायला. अहो नाना, तुम्ही शहाणे सुरते हो. हा, तुम्ही समजदारी दाखवायचं तर तुम्हीच अंगावर ओढून गेल्या बा. आणि मी काय ओढून घेतलंय अंगावर? आ, काय ओढून घेतलंय? तिनंच ते म्हशीचं उदाहरण अंगावर ओढून घेतलंय म्हणून तर एवढं भांडण पेटलंय. हा, आणि वरून तिला सांगायचं तर तू मला समजून सांगालास. अहो नाना, तिने येडी आहे, तुम्ही तरी शहाणी आहो. आई तू खरंच येडी आहेस? हो, मी हा येडी. मी लोकांना गावानं दगड मारीत हिंडाले नाही. मी तुमच्या शहाण्या सुरत्या माणसाच्या घरातच राहिना. मी जाते माहेरला. दोघं बी हेकाडीच माणसं हवं बहुत. एकाडीपणा काही नव, माहेरला धोंडे खाला जायसाठी नाटक हात. बर, हे नाटक हात की? होय, नाटकच हात. मी काय एकटी जाणार नाही, हे ना बी येणार आता धोंडे खाला. त्यानं कसा येत आहे? त्याला आमंत्रणच नाही. बाजारच्या दिवशी मामा भेटले होते, या म्हणले दोघं बी धोंडे जेवायला. तू बी जाय बायकोच्या माग नंदी बैलावनी खाली मान घालून. हा, परीत तुला सांगालो, बोटाला 1.5 लाखाची अंगठी घेतल्याशिवाय धोंडे जेवण जेवायचंच नाही. माझ्या माहेर राहून म्हणलं की काही बी येऊ द्याच, काही बी येऊ द्याच. लग्न झालं तसं नुसतं देण्यावरच राहतं. मोठेपणामध्ये धोंडे जेवण सांगलं, जाऊन जेवून यायचं नाहीच. बोटाला अंगठी पाहिजे म्हणा. 1.5 लाखाची अंगठी मागायला तुम्हाला कधी 150 रुपयाची चेटी गळली काय ढोंगणाला? नुसते चाळणीने भोक झाले तर परवाच्या दिवशी मी पीठ चाळायला घेतली होती. म्हणलं की आणखीन मग तोंड दिसत आहे.